हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर आज आपण बनवत आहेत एकदम हेल्दी असे बीटरूट पराठे. तर मी इकडं पीठ घेतलेलं आहे, थोडं चण्याचं पीठ याच्यामध्ये घालून मीठ घालून पण घेतलेलं आहे. आणि मिक्सरला बीट, लसूण, अद्रक आणि जिरे वाटून घेतलेलं आहे, पेस्ट करून घेतलेलं आहे. आणि हे पेस्ट पूर्ण मी आता ह्या पिठामध्ये मिक्स करून घेते आहे. आपले साधं जे गव्हाचं पीठ आहे तेच घ्यायचं आहे आणि थोडंसं दही ॲड करायचं आहे. नंतर मिक्सरमध्ये राहिलेलं बीट हे पाण्याच्या साहाय्याने मी काढून घेते आणि पिठामध्ये मिक्स करून घेते आहे. बीटरूटचे पराठे करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये पाणी लागत नाही, तर थोडंसं अंदाजानेच पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायची गडबड नाही करायची आहे. इकडे पीठ मळून झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात मी ह्याला फिरवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त लाल कलरचं पीठ, पिंक कलरचं तयार झालेलं आहे. एक 10 मिनटं रेस्ट देऊन मी इकडे आता पराठे करायला घेतले आहे. तर त्याच्यासाठी आधी मी तेल काढून घेतलेलं आहे. तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही उपयोग करू शकता. आणि एकदा छान पीठ तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण हे पीठ सैलसरच असतं. तर बघू शकता. आणि मग छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आपण नॉर्मली पराठ्यांसाठी किंवा चपातीचे गोळे बनवतात तसेच गोळे बनवून घ्यायचं आहे. पीठ भरपूर लावलेलं आहे, कारण हे पीठ लगेच बीटचं पाणी सुटायला लागतं. तर 10 मिनटाच्या वरती रेस्ट करायचं नाही आहे. आणि असं एकदम पातळ लेअर लाटायची आहे, जाड अजिबात नाही लाटून घ्यायची आहे. इकडे बघू शकता माझ्या हातावर किती पातळ पराठा दिसतोय. आणि तव्यामध्ये घालून घेतलेला आहे. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. खूप साधे आणि सोपे आणि पौष्टिक पराठे आहेत. लहान मुलांसाठी असे काहीतरी वेगळे आणि कलर वेगळे चेंज असल्यावर मुलं आवडीनं खातात. दही, जिरे आणि लसूण टाकल्याबद्दल ह्याला एक वेगळीच चव येते आणि चांगल्या हेल्दी गोष्टी पण मुलांच्या खाण्यात येतात. आणि इकडे आता मी पराठे मस्त शेकून घेते. खरपूस छान शेकून घ्यायचे आहे तेल वगैरे लावून. तेलाऐवजी तुम्ही तूप लावा, बटर लावा, काहीही लावू शकतात. तर अशा प्रकारे खरपूस मी भाजून घेते आहे, पराठे छान शेकून घेते आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर दिसतोय पराठ्यांचा. आणि असे वेगवेगळे कलरची पराठे तर मुलं आवडीनं खातात आणि हेल्दी गोष्ट पण त्यांच्या पोटामध्ये जाते. तर तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये एखादा पराठा बनवला तरी मुलं आवडीनं खातात. हे पराठा सॉसबरोबर, लोणच्याबरोबर, कशाबरोबरही खायला जमतो. तर मी इकडे कोशिंबीरबरोबर माझ्या मुलाला पराठा खायला देणार आहे, कारण त्याला कोशिंबीर भरपूर आवडते. तर मी कोशिंबीर आधीच करून ठेवली होती. तर काकडीची कोशिंबीर बनवली मी. त्याचं आवडता पदार्थ आहे. मग तो खाईल त्या आवडीने, म्हणून मी कोशिंबीर आणि पराठा असं त्याला देते कॉम्बिनेशन. तुम्ही काही देऊ शकता, लोणच्याबरोबर, दह्याबरोबर, तुमची मुलं ज्याच्याबरोबर खातात त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना वाढू शकता. तर इकडे मी मस्त वाढून घेतलेला आहे पराठा. बघू शकता कलर बी किती छान सुरेख कलर आलेला आहे. आणि आता मुलाचं रिॲक्शन बघूया, त्याला पराठा देऊया नेऊन. तर बघू त्याचं रिॲक्शन काय आहे. तर टी व्ही बघत बसला होता तो इकडे. तर बघू त्याचं रिॲक्शन. खुश तर तो झाला, कारण त्याला आवडतो बीटरूटचा पराठा. बघू शकता तुम्ही. आणि इकडे त्याने खायला सुरुवात केलेली आहे, कारण थोडेसे गरम होते. तर मी विचारत होते त्याला कसे झाले आहे म्हणून. तर बघू एक घास खाल्ल्याच्या नंतर त्याने काय रिॲक्शन दिले तुम्ही पण बघा. आणि आय थिंक तुमचे पण मुलं असेच रिॲक्शन देतील, कारण हा हेल्दी आणि पौष्टिक पराठा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ